श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, आपण लोकांसोबत राहतो, ज्या प्रकारच्या लोकांसोबत राहतो, सेवा करतो आणि ज्या प्रकारच्या लोकांसारखं होण्याची इच्छा व्यक्त करतो तसाच तो होतो. तेव्हा आपण कोणासोबत राहतो, कोणाची सेवा करावी आणि कोणाचा आदर्श ठेवतो हे ठरवताना विचार करावा. तुम्हाला जर असे वाटत असेल की एखाद्या व्यक्तीसारखे मी व्हावे, एखादा व्यक्ती असा आहे याची मी सेवा करावी, तर तुम्ही ते मनातून ठेवावे. जर तुम्ही तसा विचार करत असाल तर तुम्ही त्याच्यासोबतच राहाल. त्यामुळे संगत घेताना नीट विचार करून घ्या. आपण कोणाच्या संगतीत आहोत आणि कोणासोबत आहोत याचा नीट विचार करा. आपल्या संगतीत असणारा व्यक्ती चांगलाच असेल आणि सत्याच्या मार्गावर चालणारा असेल याचा नक्की विचार करा. आपल्या संगतीत असणारा माणूस हा कोणताही निर्व्यसनी असावा, त्याला कोणतंही व्यसन नसावं, तो सरळ चालणारा प्रामाणिक माणूस असावा याची दक्षता घ्या. जो माणूस सरळ आणि प्रामाणिक असतो तो कोणालाही फसवत नाही. त्यामुळे संगत करताना नीट आणि चांगला विचार करा. स्वामी म्हणतात, बाळा, अरे तुम्ही जरी आमचे असाल तर तुम्ही संपर्कात येण्यापासून काही अगोदरच आम्ही तुमच्या काळजी घेऊ. बाळा, कुठलेही व्यसन आणि वाईट गोष्ट तुझ्या अंगी लागणार नाही. जोवर तू हे अंगी लावून घेत नाहीस तोपर्यंत ते कोणीही तुझ्या अंगू लावून देणार नाही. तुझी ती लावून घेण्याची इच्छा नसेल, जर तुझ्या मनात दृढ निश्चय केला असशील की मला हे व्यसन करायचे नाही आहे किंवा एखादी वाईट गोष्ट करायची नाही आहे, तर कोणी कितीही प्रयत्न केला तुझ्या अंगी ती गोष्ट लावण्याची तरी तू तुझ्या अंगी ती गोष्ट लावणार नाही. जोवर तुम्ही अंगी लावण्याची इच्छा व्यक्त करत नाही तोपर्यंत ते अंगी लागत नाही. लक्षात ठेव, व्यसन हे जोपर्यंत तू मनात विचार आणत नाहीस की मला करायचे आहे तोपर्यंत ते व्यसन तुझ्या अंगी लागत नाही. तसेच कुठलीही वाईट गोष्ट असू दे, जोपर्यंत तू विचार करत नाही मनात की मला हे व्यसन करायचे नाही आहे तोपर्यंत ती तुझ्या मनात लागणार नाही. जेव्हा तू मग तुझ्या मनात विचार येईल की हे मला व्यसन करायचे आहे, तेव्हापासून तुला हे व्यसनाची सवय लागून जाईल. त्यामुळे मनात दृढ निश्चय करून ठेव. जर तुला एखादी चांगली गोष्ट करायची आहे आणि व्यसनापासून दूर राहायचे आहे तर मनात दृढ निश्चय कर की मला हे व्यसन करायचे नाही आहे, मला ही वाईट गोष्ट करायची नाही आहे. एकदा का तू मनात दृढ निश्चय केलास तर कोणीही तुला या गोष्टीपासून अडवू शकणार नाही, कोणीही तुला व्यसन लावू शकणार नाही किंवा वाईट गोष्टी लावू शकणार नाहीत. लक्षात ठेव बाळा, मनात दृढ निश्चय खूप महत्त्वाचा आहे. बाळा, आपला वेळ स्वतःला घडवण्यावर खर्च कर, म्हणजे मग आपल्याला इतरांचे दोष पाहायला वेळ मिळणार नाही. लक्षात ठेव, आपल्याकडे जो वेळ आहे तो स्वतःला सुधारता कसा येईल, स्वतःला चांगले कसे घडवता येईल याच्यावरती केंद्रित कर. इतरांमधले दोष शोधत राहशील तर आयुष्यात खूप मागं राहून जाशील. इतरांचे दोष शोधत राहशील तर आयुष्यात खूप मागं राहशील. लक्षात ठेव, आपला वेळ हा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. एकदा गेलेली वेळ ही पुन्हा कधीही येत नाही. त्यामुळे वेळेला महत्त्व देणं शिक. आपला वेळ हा स्वतःवर खर्च करायला शिक. आपल्या वेळेतून आपली प्रगती कशी होईल याच्यावर विचार कर. इतरांचे दोष किंवा गुण पाहण्यात हा टाईम वाया घालवू नकोस, ही वेळ वाया घालवू नकोस. तुझा वेळ हा तुझ्या स्वतःसाठी खर्च कर. इतरांच्यासाठी विनाकारण वेळ तुझा वाया घालवू नकोस. काहीही अडचण आली तरी फक्त लक्षात ठेव, डोळे बंद कर आणि मनात माझा जप कर. लक्षात ठेव, मी तुझ्या पाठीशी आहे.